सोलापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी आहे ती आजपासून रंगणार आहे। तब्बल 2 दिवस ही स्पर्धा जी आहे ती चालणार आहे आणि यासाठी राज्यातील विविध महिला कुस्तीपटू ज्या आहेत त्या आता सोलापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। खरं तर सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या या मैदानावरती ह्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ज्या आहेत त्या विशेष महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय त्याची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। भव्य असा हा खरं तर बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, कारण अवकाळी वादळी वाऱ्यामुळे या सामन्यांना कोणत्याही पद्धतीचा अडथळा येऊ नये यासाठी भव्य दिव्य असं हे सभामंडप जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। खरं तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जो अंतिम सामना जिंकेल त्याला किया सोनेट कार देखील देण्यात येणार आहे, तर उपविजेत्याला या ठिकाणी बुलेट गाडी भेट देण्यात येणार आहे। आपण पाहिलं की खरं तर पुरुषांच्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ज्या आहेत या सातत्याने होत असतात, मात्र ह्या महिला कुस्ती स्पर्धा ज्या आहेत या महिला कुस्ती स्पर्धांचं हे 4थं वर्ष आहे आणि त्याचं आयोजन सोलापूरमध्ये करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा प्रतिष्ठेचा किताब जिंकण्यासाठी अपेक्षा पाटील, अमृता पुजारी, सृष्टी भोसले, सोनाली मंडलिक, ऋतुजा बिल्ले, ज्योती यादव, सिद्धी होळकर, रोशनी बोडके, ऋतुजा पवार, श्रद्धा काशीद या कुस्तीपटू ज्या आहेत महिला कुस्तीपटू या देखील या ठिकाणी आपलं नशीब आजमावणार आहेत। याशिवाय प्रतीक्षा बागडी, वेदिका सासने, अंकिता फातले आणि कामिनी देवीकर यांना थेट प्रवेशिका जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या स्पर्धांमध्ये नक्की कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं की यापूर्वी ट्रिपल महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मानकरी राहिलेल्या भाग्यश्री फंडे ज्या आहेत त्या या स्पर्धेमध्ये भाग घेणार नाहीत, त्यामुळे मागील वेळच्या ज्या गत उपविजेत्या आहेत अमृता पुजारी या ही बाजी मारणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। या स्पर्धेसाठी जवळपास 42 जिल्ह्यातून जवळपास 350 महिला कुस्तीपटू ज्या आहेत त्या सहभागी होणार आहेत आणि ह्या संपूर्ण स्पर्धा ज्या आहेत त्या मॅटवरती होणार आहेत। 50, 53, 55, 57, 59, 62, 65, 68 आणि 72 या वजनी गटांमध्ये ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या खेळल्या जाणार आहेत आणि याशिवाय जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे जी अंतिम सामना जो आहे तो 65 ते 76 किलो वजनी गटामध्ये या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या महिला कुस्तीपटू ज्या आहेत यामध्ये नक्की कोण बाजी मारतंय आणि महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा जो मानाची गदा आहे ती कोण पटकावत आहे याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती जगताचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। खरं तर आज या ठिकाणी याचा उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, त्याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। त्यामुळे 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये नक्की सोलापूरकरांसाठी एक पर्वणी जी आहे कुस्तीपटूंसाठी, प्रेमींसाठी ती या ठिकाणी त्यांना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।